पहिला चेंडू या खेळपट्टीवरती पडण्या अगोदर आपला 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षात पाठवा. तर गोलंदाजी करत असताना सनी आपल्याला पाहायला मिळतो, स्वतः कर्णधार सलामची जोडी आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला. अजित आणि सचिन ही जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अजित त्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला येताना पाहायला मिळेल. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल करणं महत्वाचं आहे, कारण की 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर चेंडूला बोलता आलं फलंदाजच्या बॅटने तर पूर्णपणे 4 धावा मिळू शकतात. परफेक्ट शॉट सिलेक्शन स्ट्रोक शोधता येताना पाहिलं मिळेल का? यावेळेस पाहिलं गेलं तर कशा पद्धतीने धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. पहिली इनिंग 4 षटकांची ही मॅच आपण पाहतो. चांगला स्ट्रोक खेळला जातो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणताही पाहिलं गेलं तर चुकी करताना पाहायला मिळणार नाही आणि 1 धाव यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर कंप्लीट केली जाते. एकेरी धावेचे समीकरण मागील 3 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळतं. 3 धावा 3 चेंडूंवरती सिंगलच्या स्वरूपात आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटने फटका खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. वेगवान गतीने चेंडू निघून जातो. यावेळेस मात्र चेंडू हॅलो 4 धावा आहेत यावेळेस. हॅलो धन्यवाद डीजे. तर पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या 7 आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ. यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर आडव्या बॅटने पूर्णपणे अजितच्या बॅट मधून षटकार येताना पाहायला मिळतो. अजितची बॅट आज मात्र आग. येस या डीजे येस पतली वाट पाहतो डीजे. यावेळेस मात्र मोठे देखील आले, परंतु पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये आलं. पुन्हा एकदा आता मॅचला होईल सुरुवात. थोडासा नाराज आहे पतली, परंतु मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. यावेळेस पहा फक्त चेंडूला फ्लिक केला जातो. चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न. एका धाब्याचं रूपांतर दुसऱ्या धाब्यामध्ये फेकी स्ट्रायकिंग एंडला केली जाते. 2 धाबा कंप्लीट केलं जातं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 2 धाबांनी धावसंख्येमध्ये बदल केला जातो. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 15 आकड्यावरती. 1 षटकार 1 चौकार 3 सिंगल्स आणि 1 डबल आपल्याला पाहायला मिळाले. 15 ही धावसंख्या धावफलकावरती. षटक समाप्तीचा पहिल्या क्रमांकाचा षटकचा खेळ आपण पाहतो. आता मात्र दुसरं षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल? विलास वरती जबाबदारी असेल. अजित या खेळाडूला बाद करणं खूप महत्वपूर्ण असेल मॅच दरम्यान. सेमी उद्या होणार सर सेमी उद्या. त्यातली एक आणि त्यातली एक उद्या. आज एकच गाडी होती. हॅलो. तर धावसंख्या पहा
जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 16 ही धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. महत्वपूर्ण सामना, एका बाजूला 32 शिराळ असोसिएशन मधील शिवसाई रांजणवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला भोर असोसिएशन मधील चिखलगाव संघ. यावेळेस पहा पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, प्रॉपर यॉर्कर हाताळताना पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडताना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण चेंडू यावेळेस या खेळपट्टीवरती आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पूर्णपणे ही मॅच बदलताना पाहायला मिळेल का? 3 चेंडूंचा खेळ झाला. 1 धाव संख्या आतापर्यंत गोलंदाज विलासने खर्च केले. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने ही मॅच पुढे सरकताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होतो. 1 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या कशा पद्धतीने पुढे सरकताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 ही धावसंख्या आपण सध्याच्या घडीला पाहतोय. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे बळतायत. पंचांच्या प्रमुख भूमिकेमध्ये सुंदर असं कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसामध्ये. दत्ता मेहर सर, शशी मेहर सर तसेच सागर सिंग सर हे 3 पंच आमच्या प्रमुख स्पर्धेदरम्यान 2 दिवसच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस सध्याच्या घडीला होत नाही. शरीराला स्पर्श करून चेंडू लेगला मात्र स्पर्श करताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू जशा पद्धतीने येतो तशा पद्धतीचा खेळ गोलंदाजाकडून कलात्मक पद्धतीचा खेळ आपण सध्याच्या स्थितीला पाहतो. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळा. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. पूर्णपणे 1 बाउन्स चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस येतोय चौकार. आर पार चेंडू 1 बाउन्स जातोय सीमारेषे बाहेर. हा येतोय दमदार फटका, चौकार. रंग विकेट. फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने धावतोय. पूर्णपणे पाहायला गेलं तर डीप मधून क्षेत्ररक्षक वेगवान गतीने फाईन लेग रिजन मध्ये निघून जातोय. तोपर्यंत या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत धावा. मात्र 2 धावांनी धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्येने वाढ पुढे सरकताना पाहायला मिळेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने धाव मात्र घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील की काय? यावेळेस मात्र पहा अपील केली जाते, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तो वेगवान गतीने क्षेत्ररक्षक देखील आला, परंतु त्यापेक्षा देखील चपळ आहे फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगला खेळ पाहायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्यामुळे पाहायला मिळाल्या धावसंख्येमध्ये थोडासा हलकासा 2 धावेचा बदल. धावसंख्या 26 धावा. यावेळेस मिस्टर स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडलाय. फलंदाज बाद होते. महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर या डीजे वेलकम.
राजू नवीन खेळाडू. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडली जाते. लॉंग ऑफ मध्ये कोणताही खेळाडू चुकी करताना पाहायला मिळणार नाही. यावेळेस मात्र महत्वाचा खेळाडू जसा आला तसा मात्र परतीचा प्रवास स्ट्रीट फॉर टॅट यावेळेस गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. समीकरणात होतोय बदल. 2 बॅक टू बॅक फलंदाज बाद ऑन हॅट्रिक या डीजे. राऊंड द विकेट. हॅट्रिकची गोलंदाजी. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. अभिजित स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक 1 आणि पहिली हॅट्रिक नावावरती पाहायला मिळते. आकाशने मात्र प्रत्येक फलंदाजाला परतीचा प्रवास काट्यांचा रस्ता दाखवला जातोय. एका पाठोपाठ एक तुझा मी आलो ही परिस्थिती या खेळपट्टीवरती दाखवले. एका पाठोपाठ एक खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. निराश हताश पावलाने खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. स्वतःवरती नाराज असेल. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आणि यावेळेस मात्र संपर्क तुटतोय आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद या डीजे. यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने फटका घ्या. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने येतोय. एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये वेगवान गतीने होताना पाहायला मिळेल कारण की थोडासा फंबल होताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पाहायला गेलं तर या खेळपट्टीवरतून बदलताना पाहायला मिळाला चेंडूची दिशा आणि तोपर्यंत 2 महत्वपूर्ण पाहायला गेलं तर धावा घेतल्या गेल्या शेवटच्या बॉलवरती आणि त्यानंतर 28 ही धावसंख्या 3 षटकांचा शेवटचं महत्वाचं निर्णायक अंतिम षटक घेऊन येताना पाहायला मिळेल. गोलंदाज ओमकार. त्याला स्पीडअप करायचं येणाऱ्या काळामध्ये. अजून देखील 3 सामने महत्वपूर्ण खेळवायचे आहेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला गेला. महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर. काय गोलंदाजीचा नजारा. ओमकार आला तो सुद्धा विकेट घेऊन गेला या डीजे. तर पहा अमर माने आणि सचिन माने. चला आपण व्यासपीठावरती यायचंय. नक्कीच पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटचा पाहायला गेला तर अभिमान म्हणून ज्या खेळाडूंना ओळखलं जातं सचिन माने अमर माने. नक्कीच व्यासपीठावरती यायचं आपलं देखील अधिक स्वागत आहे. मनापासून आभार व्यक्त करतो आपण या स्पर्धेबद्दल भेट दिल्याबद्दल. तर पहा
जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झाला. 3.2 चेंडूंचा खेळ पाहता धावसंख्या 30 या आकड्यावरती सध्याच्या घडीला पाहतोय. ओमकारच्या कशा पद्धतीचा खेळ आपण पाहतोय. ऑनसाच्या दिशेने फटका खेळाय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार, बॅट स्विंग झाले आणि या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला तर धावसंख्येचा उच्चांक नक्कीच गाठता येईल. या डीजे यावेळेस देखील त्याच पद्धतीचा खेळ, परंतु यावेळेस कॅच ड्रॉप होतो. 1 बाउन्स. काय घडतं या खेळपट्टीवरती? रिव्हर्सचा अटॅक होतो, परंतु 4 धावा आहेत यावेळेस. मागील चेंडूवरती 4 तर या 6 तर या चेंडूवरती 4. षटकार चौकार वेगळं समीकरण. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. यावेळेस वेळ आणि खेळ बदलताना पाहायला मिळाला खेळपट्टीवरती. चांगला खेळ राहिलाय आणि त्यानंतर पहा धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी यावेळेस पहा कुठेतरी समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. डॉट बॉल ची सांगता या खेळपट्टीवरती होताना पाहायला मिळते आणि त्यानंतर शेवटचा बॉल महत्वपूर्ण निर्णायक अंतिम टार्गेट सेट करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे किती धावांचं लक्ष असेल ते मात्र ठरवलं जाईल या चेंडूवरती. यावेळेस पहा काय क्षेत्ररक्षण केलं आपल्या संघासाठी. 2 ते 4 धावा रोखलेत, परंतु यावेळेस दुसरी धाव 1+ विकेट. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. सनीचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी पाहायला गेलं तर 3 ते 5 धावा रोखण्यात आलेत. यावेळेस कुठेतरी चुकी झाली असते, परंतु 41 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत आणि 42 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 24 चेंडू 42 धावा, 42 धावा 24 चेंडू हे समीकरण आपल्याला या खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. तर जाऊया इनिंग ब्रेक मध्ये, जिथे मात्र टॉस केला जाईल. टॉस का बाउन्स या व्यासपीठावर. हॅलो हॅलो चेक. हॅलो. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. निपाणी KSK प्रतिष्ठान वर्सेस सालोसी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस की बॉसच्या मंचावरती यायचं आहे. मी दिव्य अभिजित स्फूर्ती चषक 2025 पर्व पहिलं. निपाणी KSK प्रतिष्ठान वर्सेस सालोसी दरम्यान नाणेफेकी होते. विकास गोलफ सरांच्या शुभ हस्ते. सालोशी संघाने नाणेफेकी जिंकलेले आहे. प्रथमतः आपला निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्यामागचा हेतू 360 ग्राउंड आहे. रन चांगले बनतायत. आम्ही बॅट्समन आमच्याकडे चांगले आहेत. आम्ही चेसिंग करू. वेल डन गाईज. त्याचबरोबर मी
सलोशी संघाच्या निपाणी संघाच्या संघनायकाला विनंती करतो की तुमचा फलंदाजीची शैली किंवा पूर्वतयारी कशी असेल, प्रतिस्पर्ध्यावरती दबाव तंत्र निर्माण करण्यासाठी तुमचे फलंदाज कोणत्या पद्धतीने खरोखरच फलंदाजी त्यांच्यावरती विश्वास तुमचा किती सार्थक ठरवणार असेल? आमची फलंदाजी तशी बघायला गेलं तर आहे बऱ्यापैकी, आणि सुरुवातीला जो सागर आहे तो खेळला पाहिजे आमच्यामध्ये, कारण की 2-3 टुर्नामेंट झालं तो पूर्ण फ्लॉप आहे, म्हणजे खेळला नाही आहे, आणि या मॅचला चांगला खेळेल अशी अपेक्षा करतो. वेल डन गाईज. खरोखरच तुम्हाला दोन्ही संघनायकाला आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वेल डन. त्याचबरोबर विकास घोलप साहेबांचेही खूप खूप आभार. पुन्हा एकदा आपण सामन्यादरम्यान वळू. थँक्यू. हॅलो. तर पहा, सामन्याला पुन्हा एकदा होताना पाहायला मिळेल. सुरुवात 24 चेंडू 42 धावांची आवश्यकता असताना या मॅचला होईल पुन्हा एकदा सुरुवात, जिथे मात्र पाहायला गेलं तर 24 चेंडू 42 धावा 24 चेंडू हे समीकरण या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण ही मॅच आपण पाहतोय, आणि त्यानंतर पाहायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये महत्त्वपूर्ण मॅच मध्ये 24 चेंडूंचा खेळ, 42 ही धावसंख्या, 10.50चा रिक्वायर्ड रेट या मॅच मध्ये. 3 चौकार 2 षटकार, प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव या खेळपट्टीवरती हवे. कशा पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल, कशा पद्धतीने फलंदाज टार्गेट करताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या महत्त्वाच्या षटकामध्ये, पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड पॉइंट, ऑनसाईडच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनचा क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसतोय, कारण की डीप स्क्वेअर लेग रिझन कव्हर केलं जाईल. पहिलाच बॉल, सुरुवात, स्वागत, वेलकम बाउंड्री या डीजे. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातो. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला पाहतोय. डॉट बॉलने धावसंख्या 4 या आकड्यावरती स्थिरावताना पाहायला मिळते. 22 चेंडूमध्ये 38 धाबा बनवायच्या आहेत. 38 धाबा, 22 चेंडू 38 धाबा. यावेळेस पाहायला गेलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, कशा पद्धतीचा खेळ पहा. जेव्हा पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतरचे 2 चेंडू कशा पद्धतीने कमबॅक करताना पाहायला मिळाला हा खेळाडू, आणि त्यानंतरचा खेळ आपण सध्याच्या घडीला पाहतोय. या बेस ऑफ स्टंप वरून खेळण्याचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेने, परंतु यावेळेस जसा ऑफ साईडला गेला तसा मात्र चेंडू आणि बॅटचा आणि बॉलचा संपर्क जेव्हा होत नाही, आणि तेव्हाच पाहिलं गेलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. आता मात्र अचूक नियंत्रण शोधता आलेलं नाही फलंदाजाला. फलंदाज क्रमांक 1 सनीच्या बॅट मधून एक चौकार आलाय. त्यानंतर 3 चेंडू निर्धाव. 100च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग मात्र करतोय. फक्त चेंडूला दिशा दाखवली जाते. कृष्णा महत्वाचा खेळाडू आहे या खेळपट्टीवरती. धावसंख्या 6च्या घरामध्ये. आता मात्र 19 चेंडू 36 धावा. 36 धावा 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या महत्वाच्या निर्णायक षटकातील आपण पाहतो. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूखाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने जर पहिल्या प्रयत्नात फेकी केली असती तर धाव रोखली गेली असती कदाचित, परंतु यावेळेस बॅकअप जर नसता तर 4 धावा आल्या असत्या. परंतु एकावरती समाधान मानावं लागेल. शेवटचं पाहायला गेलं तर चेंडूचा खेळ संपुष्टात. 1 ही धावसंख्या पहिल्या षटकाचा होतोय शेवट. धावसंख्या क्रमांक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती.
18 चेंडू 35 धावा. महत्वपूर्ण जबाबदारी कृष्णा आणि सनी या खेळाडूवरती यावेळेस पाहायला गेलं तर फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरी धाबांनी फक्त धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. विजेता व्हायचा असेल तर पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडूवरती काहीतरी वेगळं करावं लागेल. 17 चेंडू 34 धावा. 2 धावांनी प्रत्येक चेंडूवरती जरी धावा काढला तरी 34 होऊ शकतात, परंतु डॉट नाही आला पाहिजे. परंतु अशा पद्धतीचा खेळ कॅच ड्रॉप झाली तर येणाऱ्या काळामध्ये मॅच ड्रॉप देखील होऊ शकते. एकेरी दुहेरी धावफलकावरती लागताना पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्येमध्ये बदल केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. अजून देखील 42 धावा बनवायच्या आहेत तर 32 धावा कशा पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न असेल. 10 धावा आतापर्यंत बनलेत. यावेळेस मिस्टामी स्ट्रोक चेंडूच्या खाली जर्सी नंबर 18 कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. थोडीशी चुकी होते, फेकी होते, तोपर्यंत 2 धावा येत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते, परंतु प्रयत्न चांगला केला होता, परंतु शेवटच्या क्षणी नजर चेंडूवरून बाजूला होताना पाहायला मिळते, त्यामुळेच ही कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाले. चेंडूला मात्र सोडून दिला जातो. व्हाईट बॉल. अतिरिक्त रन येताना पाहायला मिळते. धावसंख्येत होणारा बदल, धावसंख्येत होणारी वाढ, धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र पहा चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार येताना पाहायला मिळेल. या 6 धावांनी समीकरणात होईल बदल. वेळ आणि खेळ बदलताना पाहायला मिळतोय. समीकरणात होणारा बदल सांगून जातोय. अशी जर फलंदाजी राहिली तर येणाऱ्या काळामध्ये मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल. षटकार आलाय. इथून पुढे मॅचला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 6 धावा आल्यानंतर डॉट बॉल. फ्लिक केला जातो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. यावेळेस धावसंख्येत मात्र बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्येची वाढ 20 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र 22 धावांची आवश्यकता आहे. सध्याच्या घडीला 13 धावा धावफलकावरती या षटकाच्या दरम्यान लागताना पाहायला मिळाले. हॅलो. त्याचबरोबर आत्ताच आगमन होत आहे ते मुटकलवाडी गावचा सुपुत्र आणि मैत्रीच्या दातृत्वाचा खरोखरच एक राजा माणूस पिंटू पाटील. याच्यासाठी जरा टाळ्या होतात मित्रांनो. खरोखरच क्रिकेटच्या क्रीडा नगरीत असेल आपल्या शाहूवाडी तालुक्यात अग्रगण्य ठरणारं नाव म्हटलं तर पिंटू पाटील यांना हलगीच्या खरोखरच मोठ्या एंट्रीचं आगमन आता थोड्याच वेळात होईल. पिंटू पाटील त्यांच्या समवेत राजू घोलप आणि सहकारी त्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने फटका खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. वेगवान गतीने धाव मात्र कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. 12-22 समीकरण असताना 11-21 हे समीकरण चिखलगाव व भोर या संघाला आपल्याला पाहायला मिळेल. कशा पद्धतीने धावा बनवले जातील तर दुसऱ्या बाजूने थांबवण्यासाठी प्रयत्न चालू असतील. प्रयत्न दोन्ही बाजूला आहेत, परंतु विजय कोणाचा होईल हे महत्वाचं आहे. या खेळपट्टीवरती एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्येत वाढ पाहायला मिळेल.
यावेळेस 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत. बदलताना पाहायला मिळाला वेळ, आता मात्र खेळ बदलताना पाहायला मिळेल. 9 चेंडू 14 धावा, षटकार आलाय. रिप्ले टेलिकास्ट पहा NP लाईव्ह यांच्या माध्यमातून. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल, काय चेंडू कव्हर केलाय. वॉट स्ट्रोक, पूर्णपणे अद्भुत स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस एक धाव कंप्लीट केली जाते, थांबवलं जाईल या खेळपट्टीवरती. एका धावेचं समीकरण धावफलकावरती लेगबायच्या स्वरूपात 29 ही धावसंख्या, 13 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 8 चेंडू 13. कशा पद्धतीने गोलंदाज शेवटचे 2 बॉल हाताळेल या दोन्ही खेळाडूंपैकी एका खेळाडूला बाद करणं महत्वाचं आहे. सनीला जर बाद केलं तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. ओमकार, यावेळेस पाहायला गेलं तर सनीची विकेट खूप महत्वपूर्ण आहे. त्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आलाय आणि आता मात्र त्या खेळाडूला बाद करणं खूप महत्वाचं असेल. व्हाईट बॉलने धावसंख्येत बदल होईल, लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, 2 अतिरिक्त व्हाईटचे चेंडू. जर गोलंदाजी करणारा संघ पराभव होताना पाहायला मिळतो तर या 2 धावा खूप महागड्या ठरू शकतात. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळेस कॅच पकडणं गरजेचं आहे. यावेळेस चुकीमध्ये सुधारणा, फलंदाज बाद. महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर. कृष्णा परतीचा प्रवास करतोय, गणेशने झेल पकडलाय. फलंदाज बाद. या डीजे लेग स्टंप पुन्हा एकदा सोडून जाते. व्हाईट बॉल. यावेळेस मात्र गोलंदाज अजित कुठेतरी दबाव स्वतःवरती घेतोय. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 1 विकेट प्राप्त झाली जरूर, परंतु 8-13चं समीकरण 7-10 पर्यंत पोहोचताना पाहायला मिळालं. यावेळेस देखील धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. शेवटच्या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. हा एक्सपेक्टर बॉल ठरू शकतो. शेवटचा बॉल कोणती धाव नाही. 6 चेंडू 10चं समीकरण. आणि आता मात्र परंतु यावेळेस खेळपट्टीवरती सनी स्ट्रायकिंग एंडला आहे. हे खूप मोठं समीकरण असेल बॉलिंग करणाऱ्या संघाविरुद्ध. 6 चेंडू 10चं समीकरण. सनी खेळतो 13-23 पर्यंत. पाहायला गेलं तर 2 चौका 2 षटकार 1 चौकार. 176.92च्या स्ट्राईक रेटने. त्याचबरोबर आत्ताच आगमन होता ते मुटकलवाडी गावचा सुपुत्र आणि खरोखरच शाहूवाडीच्या क्रीडा नगरीमध्ये अग्रगण्य ठरणारं नाव पिंटू पाटील. त्यांच्या समेत किसन गोलब असतील, राजू गोलब, राहुल गोलब आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते खरोखरच त्याचं आगमन होतं. पिंटू पाटीलसाठी जरा टाळ्या व्हायला हव्यात मित्रांनो. निस्वार्थी मनाचं खरोखरच या क्रीडा नगरीसाठी आणि खेळासाठी कायम अग्रगण्य ठरणारा हा पिंटू पाटील. याची रॉयल एंट्री हलगीच्या खरोखरच सुमधुर आवाजात त्याची रॉयल एंट्री पाहायला मिळते. आजच्या स्पर्धेचं खरं आकर्षण मिकी माऊस यांचंही खरोखर कौतुक करावं लागेल. हलगी वादकांचं कौतुक करावं लागेल. किसन गोलब, राजू गोलब, राहुल गोलब आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते खरोखरच परळे निनाईचे कौतुक करावं तितकं कमीच आहे. एवढी मोठी स्पर्धा खरोखर अखंड महाराष्ट्राच्या
महाराष्ट्राला खरोखरच आस लावून ठेवणारी ही स्पर्धा, थोडी लेट पण खरोखरच कार्यक्रम थेट अशा या स्पर्धेचं स्वरूप आगमन होत आहे. पिंटू पाटील यांना मी विनंती करेल मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. पुन्हा एकदा आपण सामन्यादरम्यान वळू. यावेळेस पहिलाच बॉल ऑफ स्टंप वरती जाऊन लेग स्टंप वरून पाहायला गेलं तर चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे लेग स्टंप वरचा चेंडू होता, ऑफ स्टंप वरती आला, त्यानंतर मात्र परतीचा प्रवास. 6 धावांचं समीकरण. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट. पहिल्याच बॉल वरती षटकार. 5-4चं समीकरण. 1 चौकार मॅच फिनिश. 4 निर्धाव चेंडू. 1-4चं समीकरण. यावेळेस पहा काय घडतंय. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव. 4-4चं समीकरण. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट. काय घडतंय खेळपट्टीवरती. मॅचला बनवलंय, मॅचला फसवलंय. पुन्हा एकदा एका चेंडूवरती इकडे मॅच तर दुसऱ्या चेंडूवरती तिकडे. यावेळेस मोठा फटका खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न. पुन्हा एकदा फेकी केली जाते. दुसरीचा प्रयत्न यशस्वी होतोय. बॅकअप आहे. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला खेळ राहिलाय आणि 2 धावाचे समीकरणाचा खेळ सध्याच्या घडीला धावसंख्येत होणारा बदल आपण पाहतोय. 40 धावा. 2 धावांची गरज. 3 चेंडूंचा खेळ. 2 चेंडू निर्धाव आले तर 1-2चं समीकरण होऊ शकतं. विकेट मिळवणं महत्वाचं आहे. कॅच पकडले तर मॅच बनवू शकते. कॅच पकडले, मॅच बनलेल. कारण की महत्वाचा खेळाडू बाद झालाय आणि त्यानंतर नवीन खेळाडू होईल. तो मात्र पहिला चेंडू फेस करेल. म्हणजेच मॅच अजून देखील होऊ शकते, बनवू शकते. 2-2चं समीकरण. मॅच अजून फसले. या डीजे पंच रिव्ह्यू घेतला जाईल. येस थर्ड अंपायर. येस फलंदाज बाद असेल मॅनकाइंड. यावेळेस पहा रविचंद्रन अश्विनने बाद करण्यात आलं होतं जॉस बटलर या खेळाडूला. नक्कीच पाहायला गेलं तर तसंच पाहायला गेलं तर इंग्लंड विमेन्स क्रिकेट टीम मध्ये देखील अशाच पद्धतीचा खेळ होताना पाहायला मिळाला होता. दीप्ती शर्माने देखील मॅनकाइंडचा वापर करून डोक्याचा वापर केला तशी विकेट मिळवली होती. दीप्ती शर्मा असेल किंवा रविचंद्रन अश्विन असेल
पाहायला गेलं तर अशा पद्धतीने फलंदाजांना फसवण्याचं काम मात्र करताना पाहायला मिळाले होते आणि आता देखील गोलंदाजाने फसवताना पाहायला मिळालंय. पाहायला गेलं तर यावेळेस महत्वाचा खेळ पाहायला मिळाला. चार्लोट डीनला डिप्टी शर्माने फसवलं होतं. परत रविचंद्र अश्विन या खेळाडूने जॉस बटलरला फसवलं होतं आणि त्यानंतर मात्र 1-2चं समीकरण 2-2चं समीकरण. यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर काय घडतंय, षटकार आलाय, मॅच होते फिनिश. मॅचला समीकरणात होईल बदल. नवीन खेळाडू आला तसा मात्र पॅव्हिलियन मधून सेट होऊन आला होता. MSD स्टाईलने फिनिश केली मॅच. महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली आणि पुन्हा एकदा मॅचला केली फिनिश. जसा आला तसा मात्र षटकार टोकून परतीचा प्रवास. पाहिलं गेलं तर आनंदमय वातावरण पॅव्हिलियन मध्ये पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाच्या. आणि यावेळेस पाहिलं गेलं तर चिखलवाडी भोर असोसिएशन हा संघ विजेता होतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ मॅच मिस्टर सनी ज्याने मात्र मॅचला जिवंत ठेवली होती तो खेळाडू ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.